मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल। 8 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय। अधिवेशन त्यावेळेला चालू आहे। हे जे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व जे मराठी प्रेमी नागरिक आहेत ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत। आमचा प्रयत्न असा आहे की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाचे मवियाचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे विधिमंडळातली सगळी आयुधं वापरून याबद्दल सहकार्य करतील आणि ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीम बागेतनं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याच्या त्यांच्या कारस्थानाचं हत्यार सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या हिंदीच्या अंमलबजावणीला आम्ही विरोध करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की उद्धवजी गेल्या बराच काळ ज्या या प्रकारच्या अघोषित हुकुमशाहीच्या बद्दल बोलतायत ती अघोषित हुकुमशाही आम्हाला हिंदीच्या अंमलबजावणीमध्ये किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीमध्ये पण दिसते। हे जे आंदोलन आहे हे काल आम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांना भेटलो, आज उद्धवजींना भेटलो। आमचे अगदी दादा भुसेंनाही भेटायची तयारी आहे। ते असं म्हणालेत की आम्ही सगळ्यांच्या समोर सादरीकरण करणार आहोत असं आम्ही ऐकलं की ते आज कुठेतरी सादरीकरण करतायत सुद्धा। आम्ही पण त्यांच्या समोर प्रतिसादरीकरण करून मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे। मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे, पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। मग याच्यामध्ये आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे, खेळाडूने उतरायला पाहिजे, साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे, त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं, कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी एक वेगळा शब्द वापरावा लागेल कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत। त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही। सगळ्यांना धन्यवाद देतो। हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल। तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल। त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल। आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत। माझं पत्र त्यांना जाणार आहे। सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत। सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल। सरकारला ही गोष्ट कळली। रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे। बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं।
कारण हा जो कट आहे त्याला कटच म्हणेन मी, महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं. आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला. सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं. म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात. मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन. 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल. उद्धव ठाकरे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे. आपण सर्व पक्षांना, सर्व मराठी जनांना आवाहन करतात. स्वाभाविक त्यांचाही पक्ष आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? त्यांनाही आवाहन कराल का? कारण एकत्र महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार.